महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 50 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक, 2019च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघाची शिवसेना भाजपा युतीची आयोजित केलेली आजची ही सभा, सभेसाठी उपस्थित असलेले युतीचे लोकसभेचे उमेदवार सन्माननीय शिवाजीराव आढळराव पाटील आणि या युतीच्या या विजयी उमेदवाराच्या विजयाचे मंचावर उपस्थित असलेले सर्व शिलेदार, शिवनेरीच्या शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन आज सकाळपासून विजयाची निर्धार यात्रा निघाली, ती आता इथपर्यंत पोहोचली आहे. दादा, 24 मेला सकाळी 7 वाजता निघणाऱ्या विजयी यात्रेची आजची ही 4 साली 24 फेब्रुवारीला शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण दत्तात्रय कोंडाजी आढळराव पाटील नावाच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला हा शिवाजी, उपासमारीचे चटके आणि गरिबीचे फटके ज्यांनी सोसलेत, सर्वसामान्यांचं संकटांशी झुंजत असलेलं जगणं त्यांनी अनुभवलंय. आर्थिक ओढाताणीमुळे वडिलांना मदत करावी यासाठी गाव सोडून मुंबईला जे गेले आणि खऱ्या अर्थानं घराला मदत व्हावी यासाठी काम करायला सुरुवात केली. ज्या माणसानं पेपर टाकायचं काम केलं, जो माणूस चित्रपटगृहामध्ये तिकीट द्यायचं काम करत राहिला, जो माणूस एका संस्थेमध्ये शिपाई म्हणून ते संस्था झाडायचं काम करत राहिला, पण या सगळ्यातून आपण घडलो पाहिजे ही उर्मी ज्यानं जिवंत ठेवली, शिक्षणाचं वाचनाचं वेळ ज्यांनी जोपासलं आणि स्वतःला घडवता पाहिजे, यासाठी मला समाजकारणामध्ये गेलं पाहिजे, यासाठी मला राजकारणामध्ये उतरलं पाहिजे म्हणून जो माणूस राजकारणामध्ये आला, स्वतःला काय मिळवायचंय म्हणून नाही, तर माझ्या भागातल्या लोकांना मला येऊ लागलं होतं. पण ग्रामीण भागातल्या तरुणांची अवस्था काय, ग्रामीण भागातल्या युवकांची अवस्था इथं नेमकी. आता गोरीलाच मेलाय म्हटल्यावर त्याचा सगळा हिशोब ठेवणारा माणूस पाहिजे कशाला. पण या मुलाला नोकरीची इतकी विलक्षण अवस्था बेरोजगारीची होती, वाटेल ते काही करायला तयार होती, पोट भरण्यासाठी ते गरजेचंच होतं. हा तरुण पोरगा सुरुवात केली, इतका सगळा कल्लोळ उडाला, तसा तो सिंह चौताळला, झपदिशी त्याच्या जवळ आला, त्याचं मानगुट धरलं आणि सिंह म्हणला, गप शांत बस, नाहीतर दोघांच्याही नोकऱ्या घालवशील. और ताटकानानं उभा राहावा, पडद्यावर काम करणारा. का 1994 साली मराठा कॉमर्स ऑफ इंडियाचा कार्य पाठवायचं यांना. ह्या 4 मधले दोघं निवडून आल्यावर आमचा पक्षाशी संबंधच नाही म्हणून काय प्रकार, काय लोकांनी कशासाठी तुम्हाला तिथं मतदार. आणि सगळ्यात कमी उपस्थित असलेले पहिले खासदार म्हणजे त्यांचे खासदार. संसदेचं रेकॉर्ड काढून बघा, मग ज्यांना संसदेत जायचं जमत नाही त्यांना कशाला द्यावं. ठेवलेले स्वतःसाठी नाही, वैयक्तिक हितासाठी नाही, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी शिवसेना सातत्यानं लढत. आणि आम्हाला कळालं, हो शिवसेना भाजपची युती झाली नसती तर कुणाचं फावलं असतं. 50 वर्ष ज्यांनी देश लुटला त्यांना परत बसवायचं होतं का तिथं, काहीतरी देत राहिली. आणि ह्यांच्या काळात आठवड्याला नवा घोटाळा, आदर्श मुद्रांक, चारा घोटाळा, शेण घोटाळा, सिंचन घोटाळा. प्रकार काय हा. सहकाराचं क्षेत्र यांच्या ताब्यात. दादा एक गोष्ट सांगतो, 3 साधू रस्त्याने निघाले होते. चालता चालता अचानक त्यांना एक धनाची पिशवी सापडली. आता धनाची पिशवी सापडल्यावर तिघांनाही आनंद झाला, म्हणजे बरं झालं धन सापडलं. पण त्यातला एक म्हणला, हे बघ, हे आपल्याला चालता चालता सापडलंय, हे काय आपलं आहे का, आपण काय कष्टाने मिळवलंय का.
मिळालंय ना, आपण तिघं वाटून घेऊ. पण हे सगळं आपल्याला देवाच्या कृपेमुळे मिळालं, त्यामुळे काही धन आपण निश्चितपणे देवाला दिलं पाहिजे. ही देवाची कृपा, सगळं देवामुळे मिळालंय आणि त्याला द्यायचं म्हटलं की छोटं वर्तुळ काढतोय सोय आणि त्या वर्तुळात पडेल ते देव. तिसरा म्हणला, लगा किती स्वार्थी आहेस तू, मला वाटलं पहिलाच तसा असेल, तू पण तसाच निघाला. असला स्वार्थीपणा चालतो का? तुम्ही दोघंही शांत बसा, मी सांगतो ते ऐका. हे बघा, धन देवाच्या कृपेमुळे मिळालंय ना, हे सगळं धन मी वर टाकतो. आता देव कुठं राहतो? मग जे धन वर राहील ते देवाच, खाली पडेल ते आपलं. ह्या काँग्रेस राष्ट्रवाल्यांनी एवढाच उद्योग केलाय. छोटं वर्तुळ, आतलं शेतकऱ्याच, बाहेरचं आपलं. मग म्हटला ना, सांग इथं असता तर तुला कळलं असतं त्यांनी 15 वर्षात काय केलं ते. काय काय लोकांना ते निवडणुका आल्यावर आठवतं सगळं. मग ते लोकसभा आली की बैलगाडा शर्यत. काय झालं? काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप आहे म्हणून बैलगाड्या शर्यता बंद झाल्यात, आणि हे शिवाजीरावांचं पुण्य आहे म्हणून त्या मधल्या काळात सुरू झाल्या होत्या आणि आता सुद्धा पुढे सुरू होतील. ते शिवाजीराव आढळराव पाटलांमुळे सुरू होतील. 2005 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना या बैलगाडा शर्यतींवर पहिल्यांदा बंदी आणली. आढळराव पाटील कोर्टात गेले, बंदी उठवली, शर्यत परत चालू झाली. 5 वर्ष ती नीट चालू राहिली. 2011 परत काँग्रेसपर्यंत संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आलं. जयंती नटराजांनी अध्यादेश काढला आणि प्राणी आणि पक्षी यांच्या प्रदर्शन आणि ह्याच्यावर बंदी घातली. कुणी बंदी आणली? काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं. आणि हेच विचारतायत बैलगाडा शर्यतीचं काय झालं? तुमचं पाप आहे. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी पहिला आवाज उठवला तो खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी. बैलगाडा विमा संघटना उभारली ती शिवाजीराव आढळराव पाटलांनी. खेड, जुन्नर, आंबेगाव या भागामध्ये बैलगाडा घाट पहिल्यांदा खासदाराच्या निधीतनं जर कुठल्या खासदारानं बांधले असतील तर ते शिवाजीराव आढळराव पाटलांनी. त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी शिवाजीराव आढळराव पाटलांनी काय केलं हे बाकी कुणी विचारायचीही गरज नाही आणि आम्ही सांगायचीही गरज नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अनेक जण येतात, विमानतळाचं काय झालं? कुणी आणतो म्हटला म्हणून विमानतळ येत नाही आणि कुणी नेतो म्हणला म्हणून विमानतळ जात नाही. विमानतळासाठी भौगोलिक परिस्थिती बघावी लागते. विमानतळासाठी 6000 एकर जमीन एका ठिकाणी व्यवस्थित प्लेन सपाट अशी उपलब्ध असावी लागते. लँडिंगला कुठले अडथळे तर येत नाहीत ना, ते सगळं पाहावं लागतं. आणि या सगळ्याचा विचार करून मग एखाद्या ठिकाणी एअरपोर्ट करावं का नाही याचा विचार होतो आणि ते एअरपोर्ट करणारं कमिशन ठरवतं, इथला खासदार ठरवत नाही. यावर त्या एअरपोर्ट वाल्यांना कळेना करू का नको कुठं काय. मतदारसंघ बदलला की प्रश्न बदलतात आणि यांच्या भूमिकाही बदलतात. सर्वसामान्य माणसानं जाणतेपणानं विचार करायला हवा या सगळ्याचा. सर्वची भूमिका आहे ती राजकारण काही काळ भावनेवर करता येतं, राजकारण काही काळ दहशतीवर करता येतं, राजकारण काही काळ पैशावर करता येतं, पण सदा सर्व काळ राजकारण हे दहशत, पैसा आणि भावना याच्यावर करता येत नाही. राजकारण कायमचं करायचं असेल तर ते कामावरच करता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. गेली 50 वर्ष शिवसेना महाराष्ट्रात काम करते आणि गेली 15 वर्ष इथले खासदार इथल्या लोकसभा मतदारसंघासाठी काम करतायत. हीच त्यांच्या कर्तृत्वाची सगळ्यात मोठी ओळख आहे. बाकी कुठले पुरावे द्यायची गरज नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सातत्यानं लोकात असणारा नेता आहे, लोक संपर्काफाट आहे. सर्वसामान्यांच्या अडी अडचणीला धावून जायची भूमिका सातत्यानं सोबत आहे. प्रत्येक खेडेगावातला माणूस ना माणूस परिचयाचा आहे, नावानिशी त्याची ओळख आहे. कारण हा माणूस इथल्या माणसांचा आहे. जो माणूस एका पक्षाचा होऊ शकला नाही तो माणूस इथल्या जनतेचा कसा होईल हा साधा सोपा प्रश्न आहे. त्यामुळे निर्णय यांना निवडून द्यावा की त्यांना निवडून द्यावा हा प्रश्नच नाही.
प्रश्न विकासाला निवडावं की अधोगतीला निवडावं? प्रश्न प्रगतीला निवडावं का मागासलेपणाला निवडावं? प्रश्न विचारांना निवडावं का प्रश्न कोलांट्या उड्यांना निवडावं? या सगळ्याचा प्रश्न आहे आणि याचा निर्णय खरं तर आपण सर्वसामान्य जनता घेत असते. आणि निश्चितपणे मला खात्री आहे दादा, गेल्या वेळी इथून आपल्याला 1,19,010 मतं पडलीत. मी आता सांगतो 1,35,000 मतं या निवडणुकीला आपल्याला भोसरी. स्वतःच्या मताचा अधिकार वापरण्याचं स्वातंत्र्य आहे. माझी विनंती फक्त एवढीच आहे की मी वारंवार एक गोष्ट सांगतो. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी सांगितलं, शंभूराजे हे बादशाह काम काहीच करत नाहीत, पण ह्यांना वाटतं की आपली आठवण आपण गेल्यानंतर सुद्धा चिरंतन राहावी, म्हणून ही लोक अशा इमारती उभा करून ठेवतात की जेणेकरून कुणी बांधली म्हणून त्यांची आठवण येते. शिवबाराजे, इमारती बांधून आपल्या आठवणी निघण्यापेक्षा आपण कामच असं करावं की पिढ्यान पिढ्या त्या इथल्या लोकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे. आणि मी निश्चितपणे सांगतो, गेल्या 15 वर्षात शिवसेनेच्या या मतदारसंघाच्या खासदाराचं काम हे पिढ्यान पिढ्यांना प्रगतीच्या दिशेनं नेणारं, पिढ्यान पिढ्यांचं भविष्य घडवणारं आणि त्यांच्या कार्यातून त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक ही साक्ष देत राहणारं असं कार्य आहे. त्यामुळे आपल्या विकासासाठी, आपल्या उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी, आपल्या या सगळ्या मतदारसंघाच्या कल्याणासाठी या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाचंच बटन दाबा आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. खरं तर ते झालेलेच आहेत. फक्त आता विषय एवढाच आहे की किती मतांनी आपल्याला ते वाढवायचं आहे. आता किती लीडनी हा विषय. त्यासाठी प्रत्येक गावागावात जा, प्रत्येक घराघरात जा, प्रत्येक माणसापर्यंत पोचा. कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त लीडनी निवडून आणलेला खासदार म्हणून शिरूरच्या खासदाराचीच नोंद झाली पाहिजे. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवा. ही लढाई निवडून येण्याची नाहीच आहे, ही लढाई अधिक ताकदीनं आपल्याला लीडनी निवडून यायची आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी वारंवार जाता जाता एक गोष्ट सांगतो. एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी आपल्या चोचीत पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. चोचीत पाणी घ्यायची, आग विझवायला जायची, चोचीत पाणी घ्यायची, आग विझवायला जायची. बराच वेळ धडपड करत राहिली. तिची धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा तिला म्हणाला, अगं चिमणे, तू केवढी, तुझी चोच केवढी, त्या चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती, कशाला धडपड करते? त्यावेळी ती चिमणी म्हणाली, हे बघ, माझ्या या धडपडीनं ही आग विझेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल. एवढं फक्त मला कळतं. आपण किती आहोत हे महत्वाचं नाही, आपण कोण आहोत हे महत्वाचं आहे. प्रत्येक घरातला वाघ बाहेर पडला पाहिजे आणि या वाघाला लोकसभेच्या त्या संसदेत बहुमतानं आपण पाठवलंच पाहिजे. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. भगवा फडकू द्या, भगवा फडकणारच आहे आणि भगवा आपण फडकवणारच आहोत. जय महाराष्ट्र. शून्य पाईन टाइप करून सक्सेस करा. घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.